यानंतर याच संदर्भात एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच मंचावरती सोशल मीडियावरती व्हिडिओ तसा व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच मंचावरती दिसतायत। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार यामध्ये घेतलं जातंय, वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध होते अशी चर्चा सुरू असतानाच आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच मंचावरती दिसत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। हाच तो व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। यामध्ये धनंजय मुंडे दिसतायत आणि वाल्मिक कराड हे एकाच मंचावरती दिसतायत। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कुठला आहे, जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, कधीचा हा व्हिडिओ आहे, काही कळलंय का व्हिडिओबद्दल माहिती? हा समाज माध्यम व्हायरल होणारा व्हिडिओ या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेशी सुद्धा विचारणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा संपूर्ण गुन्ह्याचा प्रकार घडायच्या अगोदरचा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जातंय। त्याचबरोबर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याशी सेल्फी काढण्यासाठी मोठ्या संख्येने तिथं गर्दी देखील दिसते फोटो काढत असताना, दुसऱ्या बाजूला हे वाल्मिक कराड त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ हा निवडणुकीच्या अगोदरचा आहे का अशा पद्धतीने देखील बोललं जातं। त्यामुळे एकंदरीतच या व्हिडिओमधून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध किती आहेत हे देखील दिसतंय। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर परळीमधले जे काही मोठे कार्यक्रम झालेले होते त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे वाल्मिक कराडांकडे असायचं, म्हणजे तिथलच्या यंत्रणेपासून सगळ्या गोष्टी करायच्या अशा पद्धतीने देखील आरोप आहे तो आरोप केला गेला आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या तपासादरम्यान मदतीत येईल का असं देखील म्हटलं जाऊ शकतं, कारण सोशल मीडियावरती हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावरती दिसतायत। हा सगळा प्रकार बीडमध्ये घडायच्या अगोदर म्हणजे निवडणुकांच्या आधीचा हा व्हिडिओ असावा अशी शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अजूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत। यावरूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। या प्रकरणी अजित पवारांनी सुद्धा भाष्य केलं, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। सीआयडी चौकशी सुरू आहे, कुणालाही वेगळं ट्रीट करून विशेष वागणूक दिली जात नसल्याचा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला, तर सर्वांसाठी कायदा सारखाच आहे अशी थेट प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यामुळे तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा।